नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील आपण स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आता अलंकारिक शब्द म्हणजे काय तर बघा, अलंकारिक शब्द म्हणजे साहित्य निर्मितीमध्ये भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या विशेष अर्थाच्या शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात। या शब्दांनी आपण आपले विचार कमी शब्दात प्रभावीपणे मांडू शकतो। चला तर मग बघूया अलंकारिक शब्द त्यावरील स्वाध्याय। इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलाय, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? मग बघा, चरपट पंजरी म्हणजे कंटाळवाणे भाषण। आता इथे बघा, कंटाळवाणे भाषण इथे अर्थाविना पाठांतर आहे, म्हणजे पोपटपंची ज्याला आपण म्हणतो, आणि कंटाळवाणे भाषण म्हणजेच वायफळ बडबड। म्हणून मग इथे आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। दुसरा प्रश्न, रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? ठेंगू माणसाला टिंबटिंब म्हणतात। मग आपल्याला माहिती आहे ठेंगू माणसाला वामन मूर्ती म्हणतात। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात? मग बघा, अकलेचा कांदा म्हणजेच अतिशय मूर्ख माणूस। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। चौथा प्रश्न, बरोबर जोडी कोणती? अकलेचा खंदक, बघा अकलेचा खंदक अत्यंत शहाणा माणूस ही चुकीची जोडी आहे। खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चैनी माणूस म्हणजेच ऐशारामामध्ये राहणारा। मग खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चैनी माणूस ही योग्य जोडी आहे। गाजर पारखी प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा हे अयोग्य आहे। मग गाजर पारखी म्हणजे काय? कोणतीही गोष्ट पारखून न घेणारा। लंकेची पार्वती म्हणजे काय? अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री, आणि इथे काय दिले? अंगावर भरपूर दागिने घातलेली स्त्री। म्हणून ही पण जोडी अयोग्य आहे, आपल्याला बरोबर विचारली होती। म्हणून इथे आपले उत्तर आहे खुशाल चेंडू, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता? मग बघा, त्रिशंकू म्हणजेच काय? अनिश्चित स्थिती, म्हणजेच काय? धड ना इकडे धड ना तिकडे। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? मग बिनभाड्याचे घर म्हणजेच काय? तुरुंग। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। सातवा प्रश्न बघा, गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? मग बघा, गुळाचा गणपती म्हणजेच मंद बुद्धीचा। पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, मुष्टी मोदक या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? मग बघा, मुष्टी मोदक म्हणजेच मुठीने मारलेले ठोसे, म्हणजेच काय? ठोसा। पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं। 9वा प्रश्न, जमदग्नीचा अवतार हा अलंकारिक शब्दसमूह कोणासाठी वापरला आहे? मग बघा, जमदग्नीचा अवतार म्हणजेच रागीट। मग शीघ्र कोपी, पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या योग्य अर्थाचा पर्याय शोधा। वाढदिवसाच्या कार्यक्रमात शोभाच्या शास्त्रोक्त गायनाने चांगलाच रंग भरला। मग चांगलाच रंग भरणे, रंग भरला म्हणजेच काय? मजा आली। कार्यक्रमाला काय आली? मजा आली, कार्यक्रम रंगला असं आपण ज्याला म्हणतो। इथे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, त्या प्रकरणात राजूचेही अंग असावे असा संशय पोलिसांना आला। आता बघा, इथे अंग या शब्दाचा अर्थ आहे सहभाग, कारण अंग म्हणजे शरीर पण आणि अंग म्हणजे सहभाग पण।
पण या प्रकरणात राजूचेही अंग असावे, म्हणजे त्याचा सुद्धा सहभाग असावा. म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहभाग. पुढचा प्रश्न बघा. आईच्या बोलण्याकडे मनीषाचे लक्ष नव्हते. मग बघा इथे लक्ष म्हणजे आपलं ध्येय, अडथळा येणार नाही, लाख पण येणार नाही. आणि लक्ष, इथला जो लक्ष आहे मनीषाचे लक्ष नव्हते म्हणजे मनीषाचं काय नव्हतं, अवधान नव्हतं. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या ही प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. हातात शस्त्र धरणार नाही असा पण श्रीकृष्णाने केला होता. आता पण या अर्थाचे 2 अर्थ आहेत. एक पण परंतु आणि दुसरा पण म्हणजे प्रतिज्ञा. म्हणून मी इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिज्ञा. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय आणि त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.